हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आदितीज आरी क्रिएशन. आज आपण आरीवर्कसाठी लागणारे साहित्य आणि त्याची नावे जाणून घेऊया. तर हा आहे 18 सेमीचा आरीवर्क स्टँड. त्याचबरोबर ही आहे वुडन हुपरिंग फ्रेम. 18 सेमीचीच आहे ही पण. तर हे आहेत आरीवर्क नीडल्स. आरीवर्कसाठी लागणाऱ्या सुया. हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेड्स. हा आहे पॉलिस्टर थ्रेड, सिल्क थ्रेड, जरी थ्रेड, नायलॉन थ्रेड, पाइपिंग थ्रेड, लोडिंग थ्रेड. त्याचबरोबर हा आहे डोली थ्रेड, जो आपण एम्ब्रॉयडरी वर्कसाठी वापरतो. हा आहे कटर, जो आपण थ्रेड कट करण्यासाठी वापरतो. टेलरिंग मार्किंग चॉक, डिझाईन ट्रेसिंग करण्यासाठी. पेन्सिल आहे, साधी पेन्सिल डिझाईन काढण्यासाठी. आणि ही व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल. स्केल, शॉर्पनर, इरेझर. आणि ह्या दोन प्रकारच्या सुया आहेत. एक जाड आहे आणि एक पातळ आहे. तर ही पातळ आहे, ही आपण हँगिंगसाठी म्हणजे लटकन बनवण्यासाठी वापरतो. आणि ही जाड आहे, ही आपण सिल्क थ्रेड वर्क करण्यासाठी वापरतो. दोन प्रकारचे ग्लू आहेत. हा आहे फेविक्रायल फॅब्रिक ग्लू, जो आपण कुंदन स्टिक करण्यासाठी वापरतो. आणि हा आहे V7000 ग्लू, जो आपण स्टोन कुंदन स्टिक करण्यासाठी वापरतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे बीट्स आहेत, ते आपण बघूया. हे आहेत शुगर बीट्स, कट बीट्स, पाइप बीट्स, ड्रॉप बीट्स, राइस बीट्स, वेट बीट्स, पेरल्स, सिक्वेन्स, डायमंड स्टोन चेन. कुंदन आहेत दोन प्रकारचे. हे आहेत साधे कुंदन आणि हे आहेत स्टोन कुंदन. लटकन आहे आणि हे टॅबलेट लटकन आहेत. हे आपण वर्कसाठी सुद्धा वापरू शकतो आणि हँगिंग साठी सुद्धा वापरू शकतो. हे आहेत कट बीट्स, जे आपल्याला 5D 3D वर्कसाठी कामा येतात. हे आहेत मिरर. त्याच प्रकारे 3 प्रकारची जरदोशी आहे. साधी, ही कोरा आणि लास्ट वन नक्षी. हे आहेत चक्री आणि डायमंड. या चक्रीमध्ये हे डायमंड स्टिक करायचे. हा आहे कॉटनचा क्लॉथ, सुती कपडा, जो आपल्याला आरीवर्कसाठी
सुरुवातीला आपण वापरतो, कारण की हा कपडा सरकत नाही आणि रिंगला घट्ट सुद्धा बसतो. हा आहे वेल्वेट क्लॉथ, जो कडक आहे, ज्याचा वापर आपण बीड्स ठेवण्यासाठी करतो. आणि 2 प्रकारचे पेपर आहेत. हा आहे ट्रेसिंग पेपर, ज्यावर आपण डिझाईन काढून ट्रेस करायची. आणि हा आहे कार्बन पेपर. अशा प्रकारे आपण आरीवर्कसाठी लागणारे साहित्य आणि त्याची माहिती जाणून घेतली आहे. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.